जय जय रघुवीर समर्थ. मननशीळ लोकांपाशी अखंड देव अहर्निशी पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधामध्ये परमभाग्यवान असणाऱ्या साधकांचं वर्णन या ओवीमधनं केलेलं आहे आणि अशा भाग्यवान साधकांच्या अद्वितीय कार्याची प्रचिती आपल्याला दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या दासबोध AI असिस्टंट या कार्यातून नुकतीच आलेली आहे. श्री समर्थांच्या दासबोधातील ज्ञानविचाराची कास धरून गेली 4 दशकं दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशन हे अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहे आणि त्याचंच पुढचं पाऊल अतिशय सन्मानाचं असं कार्य या माध्यमातून झालेलं आहे आणि सध्याच्या 21व्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या AI तंत्रज्ञान अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून श्री समर्थांचा ग्रंथराज दासबोध आपल्या सर्वांसाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या सर्व भाग्यवान साधकांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम या सर्व या उपक्रमासाठी सहभागी झालेले सर्व टीमचं आणि या अभ्यासक्रमाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर विजयजी लाड आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अभिवादन करते. या कार्यासाठी ज्यांनी तन मन धन आणि उच्च बुद्धिमत्ता आपली वापरली ते आपले तरुण समर्थ भक्त सौभाग्यवती अवनीताई सबनीस आणि श्रुत ओंकार सबनीस या दोघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना अभिवादन करते. या कार्याचं प्रमुख वैशिष्ट्य असं मला वाटतं की विश्वासार्हता आणि सुरक्षितता. सध्याच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा सर्व क्षेत्रामध्ये होतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचा जसा फायदा आहे तसाच अनेक त्याचे तोटेही आहेत. फायदे असतानासुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनिर्बंध वापर आणि अनैतिक वापर हा सध्या जगभर चिंतेचा विषय झालेला आहे आणि म्हणून सायबर सुरक्षा हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि या पार्श्वभूमीवर श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधाची अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रत ओव्या आणि त्याचा अर्थ आपल्याला या उपक्रमातून उपलब्ध होतो आहे. अतिशय बहुमूल्य अशी गोष्ट आहे आणि पुढील अनेक पिढ्यांना त्याचा उपयोग होणार आहे. दुसरं या उपक्रमाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये संतांच्या मांदियाळीमध्ये जे सर्व प्रमुख संत आहे त्या संतांच्या ग्रंथामध्ये श्री समर्थांचा दासबोध हा AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून AI असिस्टंट म्हणून उपलब्ध होणारा हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातलाच प्रमुख संतांचा ग्रंथ ठरला आहे असंच म्हणावं लागेल आणि हा अत्यंत श्रेष्ठ असा विक्रम आणि सन्मान हा दासबोध सखोल अभ्यासक्रमाला मिळालेला आहे. त्याबद्दल खरोखरच त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. परमार्थामध्ये परमात्म प्राप्ती ईश्वर प्राप्ती हे साधकाचं ध्येय असतं आणि यो बुद्ध्या परसस्तु सहा असं भगवद्गीता सांगते. जो मनबुद्धीच्या अगोचर असणारा परमात्मा आहे तो जाणून घेण्यासाठी आपल्याला मानवी देह मन आणि बुद्धी याचाच साधन म्हणून साधनेसाठी वापर करावा लागतो आणि आता या मानवी बुद्धीसाठी ईश्वराच्याच कृपेने कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला सहाय्य करण्यासाठी आलेली आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून समर्थांचा हा कृत्रिम बुद्धिमत्तेतला AI अवतार असंच दासबोध AI असिस्टंटचं वर्णन करावं लागेल. कारण आत्माराम दासबोध माझे रूप स्वतः सिद्ध असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तेव्हा समर्थ द्रष्टे आधुनिक आणि पुरोगामी संत होते आणि आजसुद्धा सध्याच्या 21व्या शतकाच्या नुसार समर्थांनी आता हा दासबोधाचा AI अवतार घेतलेला आहे असंच म्हणावं लागेल आणि त्याच्यासाठी ज्यांनी सर्व प्रकारचे कष्ट घेतलेले आहेत या सर्व दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि त्यांना हार्दिक धन्यवाद देते. जय जय रघुवीर समर्थ.